संत महात्मे सांगतात की हे जे धन आहे आणि ही भूमी आहे ही भगवंतांची आहे. कारण विष्णूंना 2 पत्नी आहेत, एक आहे श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी आणि एक आहे भूदेवी. तर आपण जर म्हणू हे धन माझं आहे आणि ही भूमी माझी आहे, तर दुसऱ्याच्या पत्नीला आपलं म्हणण्यासारखं आहे. तर या पत्नी ज्या आहेत आणि भगवंतांचे सहचर आहेत हे प्रत्येक अवतारामध्ये असतात. जसं नरनारायणाच्या अवतारामध्ये जो बद्रिकाश्रम आहे त्यातलं बद्रीचं म्हणजे बोरीचं झाड ही लक्ष्मी आहे. वामन अवतारामधलं छत्र जे आहे ती सुद्धा लक्ष्मी आहे. आणि वराह अवतारामध्ये पृथ्वीचं रक्षण केलं म्हणजे भूदेवीचं पत्नीचं रक्षण केलेलं आहे. राम अवतारामध्ये जी सीता आहे ही भूदेवी आहे. आणि लक्ष्मण जो आहे हा लक्ष्मीचा प्रतिनिधी आहे. भरत जो आहे हा भूदेवीचा प्रतिनिधी आहे. त्यानंतर कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी जी आहे ही लक्ष्मी आहे. आणि सत्यभामा जी आहे ही भूमी आहे, ही भूदेवी आहे. लक्ष्मण हा अजून कोण आहे तर शेष आहेच, त्याबरोबर श्रीरामांचा प्राणसुद्धा आहे. म्हणजे काय तर सीतेचा वियोग श्रीरामांनी सहन केला, मात्र लक्ष्मणाचा वियोग ते सहन करू शकले नाहीत. लक्ष्मणाच्या वियोगानंतर तत्काळ त्यांनी सुद्धा आपला देह शरयूमध्ये विसर्जित केला. तर भगवंतांचे सहचर आणि पत्नी हे प्रत्येक अवतारात असतात. तर भूदेवी आणि श्रीदेवी या त्यांच्या पत्नी आहेत. त्याला आपण आपलं म्हणू नये की हे धनसंपत्ती माझी आणि ही भूमी माझी असं म्हणू नये. हा उपदेश आपल्याला संत महात्मे करतात.